नमस्कार माझं सर्वांना, मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी टेस्टी आणि मऊसर असे लुसलुसीत बनणारे उत्तप्पाची रेसिपी. हे मी रव्याने बनवलेले आहे. पीठ वगैरे भिजू टाकलं नव्हतं, तर रव्याने पण खूप मस्त बनलेले आहे, खूप टेस्टी लागत आहे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी 1 कप सुजी घेतलेली आहे आणि अर्धा कप दही घेतलं व थोडंसं नमक घालून 1 कप पाणी घातलेलं आहे. आता सर्व काय करायचं, मिक्स करून घ्यायचं अगोदर आणि याला 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं. तोपर्यंत काही वेजीस कट करायच्या. तुम्ही यामध्ये डायरेक्ट वेजीस पण टाकू शकता आता मिक्स करताना, किंवा नंतर मग वरून पण टाकू शकता. मी वरून टाकणार आहे. आता बॅटर 10-15 मिनटानंतर थोडंसं फुगलेली आहे सुजी, तर याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि याला पाणी न घालता असंच ब्लेंड करून घ्यायचं. बरोबर बॅटर तयार होऊन जाते. अशा प्रकारे बॅटर पण छानपैकी तयार झालेलं आहे. तर याला त्याच भांड्यामध्ये मी काढून घेते अगोदर. पाणी वगैरे घालण्याची आवश्यकता नाही आहे. परफेक्ट इतकंच बॅटर आपल्याला पातळ पाहिजे. खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त जाड नाही. नंतर तव्याला गरम करून घ्यायचं छानपैकी असं पाण्याचा चिटकाळा मारून थोडंसं आणि पुसून घ्यायचं. नंतर बनलेल्या बॅटरमध्ये तुम्ही आवडत असेल स्पायसी, तर यामध्ये तुम्ही काली मिर्च पावडर, थोडंसं रेड चिली पावडर आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालू शकता. मी घातलं आहे कारण की माझ्याकडे स्पायसी थोडं जास्त खातात. तुम्हाला नाही आवडत असेल ना तर स्किप करून घ्यायचं. आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं एकदा आणखी. अशा प्रकारे मिक्स करून झालं की तवा पण आपला गरम झालेलाच आहे, तर त्यावर थोडं थोडं करून बॅटर टाकायचं. खूप जास्त असं स्प्रेड नाही करायचं, याला हलकंसंच करायचं, फक्त जितकं आपल्याला जाड हवा. ऑलमोस्ट एवढ्याच साईजचा उत्तप्पम असतो. आता याला बघा बबल्स येऊन राहिले आहे थोडं थोडं. तर या स्टेजवर आपल्याला यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमाटर, मिरची आणि कोथिंबीर घालून ते तुम्हाला आणखी याच्यामध्ये काही दुसऱ्या व्हेजीस आवडत असेल ना, गाजर वगैरे किंवा शिमला मिर्च वगैरे, ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. मला तितकं आवडत नाही, तर मी फक्त कांदा आणि टमाटरच टाकलं. आणि मला थोडंसं चीज टाकलेलं आवडते, तर यामध्ये थोडीशी मी चीज पण स्प्रेड केली. आणि याला हलक्या हलक्या हाताने थोडंसं असंच दाबायचं. बघू शकता जो उत्तप्पम आहे तो थोडासा खालून शिजलेला आहे हलका, तर स्वतःहूनच तो असं पलटण्यासाठी तयार आहे. तर याला पलटून घ्यायचं आणि वरून थोडंसं बटर वगैरे लावून घ्यायचं, म्हणजे आणखी छान होते टेस्ट. याला मीडियम फ्लेमवरच शिजवायचं. मीडियम टू हाय किंवा लो असं कमी जास्त थोडा वेळ करू शकता, पण जास्त करून मीडियम फ्लेमवरच शिजवायचं. दोन्ही साईडनी अलटपलट करून याला छानपैकी असं बटर लावून शिजवून घेऊ आपण. खूप जास्त असं वेळ लागत नाही. आणि तुम्ही नारिયેलच्या चटणीसोबत पण खाऊ शकता, किंवा जे डाळ वरण असते त्याच्यासोबत पण खाऊ शकता, किंवा अदर कोणती चटणी असेल ना त्याच्यासोबत, किंवा लोणच्यासोबत, ज्याच्यासोबत पण तुम्हाला आवडत असेल ना त्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता. बाकीचे पण मी तसेच बनवून घेतलेले आहे. बनवायचा अगोदर तवा खराब झाला असेल ना तर आणखी थोडासा पाण्याचा चिटकाळा मारायचा, पुसून घ्यायचं, नंतर बॅटर स्प्रेड करायचं. खूप मस्त वाटतात, टेस्टी खायला. मला आवडते ही जास्त उत्तप्पम, चीज उत्तप्पम जास्त आवडते. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना तर कमेंटमध्ये सांगा, आणि माझ्या चॅनलला फॉलो करा, आणि व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. आणि अशाच प्रकारे बनवून बघा, खूप टेस्टी लागते खायला.
छोट्या मोठ्या भुकेसाठी वेळेवर अगर झटपट बनवायचं असेल ना तर ही रेसिपी बेस्ट वाटते मला. पटकन बनते, जास्त वेळ लागत पण नाही.